कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा हा अहो हे घ्या ज्यूस आणलंय। हा हा घेतो ना घेतो। हॅलो मानलेले फादर, बोला हा देवा काय करू शकतो तुमची सेवा? देवा, ओ देवा, मी तुरुंगात असताना तू माझी खूप काळजी घेतलीस, मला काय हवं नको ते पाहिलंस, खूप मदत झाली तुझी आणि तेवढ्यावर थांबला नाहीस। माझ्या लेकीच्या मागे सख्या भावासारखा भक्कम उभा राहिलास, त्याबद्दल तुझे आभार मानावे तेवढे कमी। आणि ह्या जगन्नाथ केलेली मदत कधी विसरत नाही। माझी आणि माझ्या बायकोची अशी इच्छा होती की तू घरी यावंस। फादर, काय आपल्या बापाकडनं आपण पैसा घेत नाही हो। हा देवा फक्त आणि फक्त प्रेमाचा भुकेला आहे आणि पैसा कमवायला बाकी जग पडलंय की बापाकडून कसा पैसा घ्यायचा? अरे देवा, एक मिनिट, तुझा हा काहीतरी गैरसमज होतोय। बरं, मी काय सांगते ते नीट ऐक। यातलं सावलीला काही सांगू नकोस, पण आम्हाला दोघांना असं वाटतंय की तू आमच्या घरी जेवायला यावंस। जेवायला? खरंच? हो, जेवायला, खास घरचं जेवण, आणि तेही माझ्या बायकोच्या हातचं। काय म्हणणं आहे, येणार ना जेवायला? लेखीवर पुछपुछ विचारायची गरजच नाही फादर। तुमचं जेवण रेडी व्हायच्या आत हा देवा तुमच्या दारात रेडी असेल। ये ये, तुझी वाट बघतोय, तुझं खूप खूप स्वागत, ये। निघालोच। बॉस, काय सुपर दिवस आहे आजचा। आज आपल्या मानलेल्या आई बापाने आपल्याला घरी जेवायला बोलवलंय। मी काय म्हणतो, यांनाच खरे आई बाबा मानून टाकू का? हा, एकदाच यांचं नाव आपल्या रेशन कार्डावर चढवतो आणि यांच्या नावाचं आधार कार्ड काढून घेतो। काय बोलता? करू? करतोच, विथ युअर परमिशन। लव यू बॉस। चलो। नक्की आहे। बाय। ये। तुम्ही बोलावलत का? माझी किटी पार्टी आहे, त्यासाठी मला रेडी व्हायचं आणि काही सामान आणायचं बाकी आहे, तर तू आणशील? हो, तुम्ही यादी द्या। ही लिस्ट नक्की व्यवस्थित आणशील ना? हो। ये। ऐश्वर्या मॅडम, बोलवलं होतं का? तुझी बहीण भेटली का? नाही, माझी किटी पार्टी आहे, त्याचं काही सामान आणायचं होतं म्हणून तिला पाठवलं मार्केटला। तर तू पण कामाला लाग आणि व्यवस्थित काम कर, नाहीतर घरी जायचंय का परत? नाही नाही, घरी नाही जायचंय मला। तुम्ही जे काम सांगाल ना ते काम करीन मी। व्हेरी गुड, लागा कामाला। होय। या।
या दोघा भाऊ बहिणींना मी इतका त्रास देणार आहे की एक दिवस हे दोघे हे घर सोडून निघून जातील. व्हेरी फनी. काय आहे? अगं ऐश्वर्या, तुझी मॉम नाहीये ना? नाहीतर आपला हा दंगा बघून उगाच चिडतील त्या. डोंट वरी, त्या घरी नाहीये. सो रिलॅक्स, बिंदास. ग्रेट. मूर्ख मुलगी राहिली कुठे? अजून कशी आली नाही? ए हॅलो, सर्व कोण करणार? होय करतो की होय कर. मग कर ना लोक. ये. वाह 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 वाह, एकदम ओव्हरलोड कर दिया आपने. है ना? बस. अहो, तुम्ही कुठे गेलात? आलो आलो. बर. देवा, जगन्नाथ खूप छान पान बनवतात हं. नाही, तुम्ही आयुष्यात कोणतीही गोष्ट बनवू शकता यावर आपला कडक विश्वास आहे. तू माझं कौतुक करतोय का? बस का बोले तो एकदम एकदम जेन्युइन इंसान हो आप. तुमच्याकडे बघितलं ना की तोंडातून कौतुकच बाहेर पडायला पाहिजे, ऑटोमॅटिक. पुरे. नाही नाही, खरंच. अहो, या माणसाच्या प्रेमात आहे मी. काय हुशार माणूस आहे, एकदम इंटेलिजंट. बस बस बस, आता खूप होतंय. सॉरी. बाय द वे, काय जेवण बनवलं होतं तुम्ही? हा 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 हा, मजा आ गया. तुला आवडलं ना? मग आम्ही पण खुश. हा. बाय द वे फादर, एक सवाल था, म्हणजे आल्या आल्याच विचारणार होतो. हा भिंतीवरचा फोटो झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.